हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. राणी जी आहे ती बुवांना भेटण्यासाठी आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून ती बुवांशी गप्पा मारत असते. बुवांना पाहून आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती बुवांना म्हणत असते की बुवा, मला तुमची गरज आहे, तुम्ही उठा आणि पहिले जसे होता तसे माझ्याशी बोला बोला माझ्याशी काहीतरी बुवा, पण तुम्ही असे पडून राहू नका. तर आता इथे राणी म्हणत असते की बुवा, तुमच्या मनात जे काही ओझं आहे ना, ते आता हलकं करा. कारण घरच्या सगळ्यांना जे काही घडलं होतं लग्नाविषयीचं ते सगळं काही कळालेलं आहे. तुमच्या मनावरचं ओझं हलकं करा आणि ते डोक्यात घेऊ नका, त्याचं टेन्शन घेऊ नका आणि लवकरात लवकर बरे व्हा. तर आता इकडे आबा जे आहे ते ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यावेळी विक्रम जो आहे तो आबांना विचारण्याचा प्रयत्न करत असतो की नवीन डील आहे आणि आपण ती डील करू शकतो. तर त्यावेळी आता इथे आबा म्हणत असतात की नाही, नवीन डील म्हणजे आपल्याला लोन, आणि आता आपली कंपनीला लोन घेतलं तर फायदा तर होणार नाही, जास्त तोटाच होईल. तर आता इथे हा जो विक्रम आहे तो आबांना पटवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आबा मात्र त्याचं काहीही ऐकत नाही आहेत. त्यावेळी हा विक्रम जो आहे तो बोलतो की आता एक डील आहे, मी जरा बोलून तरी पाहतो. तर आता आबा म्हणतात की नाही विक्रम, तू एकटा डिसिजन नाही घेऊ शकत, हे सगळं इंद्राला देखील सांगावं लागेल. तू आत्तापुरता MD आहे रे, पण त्याला कायमच हे सगळं सांभाळावं लागेल, सगळे डिसिजन्स त्यालाच घ्यावे लागतील. खरं तर तू त्याला विचारायला हवं. तर आता इथे विक्रम त्याला कळलं आहे की त्याला तात्पुरतं MD बनवलेलं आहे आणि आता त्याची चिडचिड होत असते, त्याला आबांचा राग येत असतो आणि त्यानंतर आता इथे तो स्वतःचा राग कंट्रोल करतो आणि बोलतो की ठीक आहे. तर आता इकडे राणीच्या बोलण्यावरून बुवा जे आहेत ते हायपर झालेले आहेत आणि त्यावेळी राणी घाबरलेली आहे. बुवांना श्वास घ्यायला आणि सोडायला त्रास होऊ लागतो. तर त्यावेळी इथे मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागतात आणि राणी इकडे डॉक्टरांना आवाज देते. डॉक्टर पळतच तिथे जातात आणि त्यांना विचारू लागतात की काय झालं यांना, हे असे हायपर काय कसे झाले. तर राणी जी आहे ती बोलते की डॉक्टर माहीत नाही, पण मी त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि माझं बोलणं झाल्यानंतरच ते असं करायला लागले. तर त्यावेळी डॉक्टर म्हणतात की म्हणजे तुम्ही बोललात म्हणून ते असे रिॲक्ट झाले. बरोबर, कदाचित त्यांना तुम्ही जे काही बोलतायत ना ते सगळं ऐकायला येतंय आणि त्याच्यावरतीच ते रिस्पॉन्स करताय. हे ऐकून आता इंद्रा आणि राणी दोघेही जण त्यांना आनंद होतो, कारण ही तर चांगली गोष्ट आहे ना, जी की बुवांना ऐकायला येते. तर त्यावेळी आता डॉक्टर जे आहेत ते त्यांना इंजेक्शन वगैरे देतात आणि डॉक्टर देखील राणी इंद्राला सांगू लागतात की आता जे काही गोष्ट घडली आहे ना ती पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे असंच तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा, जेणेकरून ते कोमातून लवकरात लवकर बाहेर येतील. तर आता इकडे विक्रम जो आहे तो घरी आलेला आहे आणि घरी आल्यानंतर त्याची चिडचिड होत असते. आल्या आल्याच इथे उर्मिला त्याला बोलते की हे घे, हे खा, माझ्याबरोबर हे खा. तर आता ती त्याचं ऐकूनच घेत नसते. इथे विक्रम प्रचंड भडकलेला असतो आणि सगळा राग आता उर्मिलावर निघतो. उर्मिलावरती निघाल्यानंतर उर्मिला उठते आणि म्हणते की विक्रम, मी असं काय केले की माझ्यावरती तू एवढा भडकलास. तर त्यावेळी विक्रम बोलतो की आल्यापासनं मी तुझी बडबड ऐकतोय, तू गप्प बस ना जरा, मला थोडी शांती हवी आहे, शांत बसशील. तर त्यावेळी उर्मिला जी आहे ती विक्रमला म्हणते की विक्रम, तू असं का रिॲक्ट करतोस, हे बघ झालंय तरी काय नक्की. तर त्यावेळी विक्रम जो आहे तो गप्प बसतो आणि जरा शांत होण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तो सांगू लागतो, तुला माहिती आहे का, मी तात्पुरता MD आहे आणि काही दिवसानंतर तो इंद्राच या कंपनीचा MD असेल, असं त्या म्हातारड्या आबांनी सांगितलंय. आता त्यावेळी आता इथे हे ऐकून उर्मिलालाही धक्का बसतो, कारण तिला वाटतं की हे असं कसं काय, हे असं कसं वागू शकतात हे आबा. त्यावेळी आता इथे विक्रम बोलतो की ते असं वागू शकतात ना, तर आता आपणही गप्प बसायचं नाही. तर आता उर्मिला म्हणते की बरोबर आहे तुझं, आता तूही तेच कर जे तुला हवं आहे आणि आता मीही तेच करेन जे मला हवं आहे. मी घरात राहून करेन आणि तू ऑफिसमध्ये. जितक्या दिवस तू MD आहे तितक्या दिवस तरी तू काहीतरी करायला घे आणि तेही सावकाश आणि सांभाळून कर. यांनाही दाखवायला हवं की तू आणि मी काय करू शकतो. तर त्यावेळी आता विक्रम हसतो,
कारण विक्रमच्याही मनात तेच असतं जे उर्मिलाच्या मनात असतं. राणी आणि इंद्रा हॉस्पिटलमधून थेट मंदिराकडे जातात आणि जातानाच आता ते तिथे थांबलेले असताना राणी जी आहे ती इंद्राशी बोलत असते. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ, तुला पाणी हवं आहे का? इंद्रा तिला पाणी वगैरे देतो आणि त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मला खूप बरं वाटतं, मला तुमचा खूप मोठा आधार वाटतो. तर त्यावेळी राणी बोलते की सर, तुम्ही नसतात तर मी काय केलं असतं? खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं, कारण तुम्ही माझी खूप मदत केलीत. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, असं बोलून मला लाजवू नकोस. त्यावेळी राणीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. राणी इमोशनल झालेली असते, कारण तिच्या बुवांसाठी, तिच्यासाठी, तिच्या आईसाठी इंद्राने खूप काही केलं आहे. तर आता इंद्रा जो आहे तो रुमालाने तिचे डोळे पुसत असतो आणि त्याचनंतर राणी जे आहे ते बोलते की सर, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, असं म्हणत आता ती त्याला मिठी मारते आणि मिठी मारूनच आता ती इमोशनल होऊन रडू लागते. त्यावेळी तिला जाणवत नाही की तिने खरंच इंद्राला मिठी मारली आहे. राणीने ज्यावेळी इंद्राला मिठी मारली त्याचवेळी आता इंद्राची धडधड वाढली, कारण इंद्रा तर राणीवर प्रेम करतोय आणि त्यालाही खूप बरं वाटतं. तर आता इथे तोही तिच्या पाठीवरनं हात ठेवतो आणि राणी जेव्हा शुद्धीवर येते, म्हणजे तिची ती भानावर येते, त्यावेळी आता तिचे लक्षात येतं की ती इंद्रजी सरांच्या मिठीमध्ये आहे. ती हळूहळू तिचे हात सोडवते आणि इंद्रा देखील त्याचे हात सोडतो आणि राणी बोलते की सॉरी 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 सर, ते चुकून, असं म्हणत आता इंद्रा बोलतो की हे बघ, काय सॉरी सॉरी सारखं सारखं, चल असू देत, असं म्हणत आता इंद्रा आणि राणी दोघेही जण तिथून निघालेले आहेत. इकडे आबा जे आहेत ते तिथेच बसलेले असतात आणि विक्रम आता वापस आलेला असतो. त्यावेळी आबा बोलतात की विक्रम, तू आला आणि एवढ्या लवकर? तर आता विक्रम बोलतो की हो आबा, मीटिंग लवकरच झाली आणि त्यामुळेच मी म्हटलं पटकन ऑफिसमध्ये जावं आणि काम करायला लागावं आणि इंद्राही येईलच ना आता. तेवढ्यात आता इंद्रा येतो आणि त्यावेळी इंद्रा आल्यानंतर इथे हा जो विक्रम आहे तो नाटकं करू लागतो. विक्रम बोलतो की इंद्रा, खरं तर आता हे तुझंच काम आहे, माझं काय, मला जमेल की नाही जमेल, पण हे काम तर तुलाच करायचं आहे. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ विक्रम, मला माहीत आहे तुला सगळं काही जमेल आणि आता एमडी तू आहे, त्यामुळे त्या खुर्चीवरती हक्क फक्त तुझाच आहे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो विक्रमला त्या खुर्चीवर बसवतो आणि विक्रमला तर तेच हवं असतं खरं तर, पण त्याला आबांच्या नजरेत महान बनायचं असतं आणि म्हणूनच आबांसमोर विक्रमची नाटकं झालेली असतात. मुद्दामून तो इंद्राला म्हणत असतो की तू तुझ्या खुर्चीवर बस, पण नाही, इथे विक्रम नाही तर इंद्रा महान बनतो, कारण इंद्राने स्वतः त्याला त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे आणि हे पाहून आबांना खूप बरं वाटतं की त्या दोघांमध्ये किती छान जुळतंय. तर आता ज्यावेळी इंद्रा विक्रमला बसवतो त्यावेळी विक्रम मनातच म्हणतो, कदाचित तुला माहीत नसेल, पण आता मी या खुर्चीवर बसलोय म्हटल्यानंतर तुझी बरबादी सुरू. तू विचारही करू शकत नाही की मी काय करू शकतो. तर आता इकडे इंद्रा आणि आबा जे आहेत ते ऑफिसमधून घरी निघालेले असतात. आबा जे आहेत ते मनातली मनात हसत असतात आणि इकडे इंद्राला त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल दिसते. त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा, काय झाले, तुम्ही असे हसताय काय? त्यावेळी आता आबा बोलतात की खरं तर तुलाच पाहून मला हसायला येते. आधी तू कसं वागायचं आहेस आणि आता तू किती बदलला आहेस आणि तो बदल मला आवडतोय, त्यामुळे मी प्रचंड खुश आहे. तर आता इंद्रा जो आहे तो बोलत असतो की हे सगळं फक्त राणीमुळे आबा. तर आता इकडे या मालतीने राणीला प्रचंड त्रास देण्याचा ठरवलेलं असतं. मालती तिला जाब विचारत असते की मला सांग, काल एवढ्या सगळ्या भाकऱ्या तू कशा काय केल्या ह्या दुखऱ्या हाताने? तर आता मालती तोच हात धरते आणि तिला खाली पाडते. तर त्यावेळी आता राणी खाली पडलेली असते. राणी काहीच बोलत नाही. राणीला त्रास होत असतो, ती ओरडत असते, ती रडत असते. त्यावेळी ही उर्मिला म्हणते की मालतीई, हिचा ना तो हातच उपसून घ्या. तर त्यावेळी आता मालती त्याच हाताला पकडते, त्याच हाताला धरून तिला उठवते आणि बोलते, सांग मला, कालच्या भाकऱ्या तू कशा थापल्यात? तर आता ती तिचा हात पिरगळत असते, पण राणी एका शब्दाने देखील तिला काही बोलत नसते. फक्त तिला त्रास होत असतो म्हणून ती ओरडत असते की प्लीज मालती मॅडम, मला त्रास होतोय, दुखतोय, सोडा मला. पण ती मालती ऐकायलाच तयार नसते. ती बोलते की हो, होतोय ना तुला त्रास, असाच त्रास झाला पाहिजे, कारण तुझ्यामुळे मला सतत त्रास होतोय, त्याचं काय? तर पुढील भागात इकडे इंद्राने ठरवलं आहे की राणीला आता बेस्ट ट्रीटमेंट द्यायची. तर आता तो राणीचे पाय गरम पाण्यामध्ये फुलामध्ये ठेवून त्या पायाचीही तो मालिश करणार आहे आणि तिलाही थोडासा मालिश वगैरे करून देणार आहे.
तेही तिला बरं वाटावं म्हणूनच. तो तिला मालिश करून देणार असतो. तर आता उर्मिला हळूहळू टेरेसवरतीच येत असते. तर इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण टेरेसवरती असतात. त्यावेळी इंद्रा राणीशी बोलत असतो. आय लव्ह यू राणी. खरंच माझं तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे. इंद्रा हेच राणीला सांगत असतो. आणि त्याच वेळी बहुतेक उर्मिला तिथे येईल. पुढील भागात असं काही पाहायला मिळणार आहे. तर आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.